नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 23 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूया. जागतिक सामाजिक न्याय दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. बघा, बरेच वेळेला परीक्षेला इम्पॉर्टंट डेटशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. त्यात इम्पॉर्टंट असतं एकतर डेट आणि त्याच्यानंतर त्याची थीम काय आहे ते. तर बघा, जागतिक सामाजिक न्याय दिन जो आहे तो अलीकडेच 20 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, 20 फेब्रुवारी. तर बघा, हा जो दिन आहे तो दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावरती साजरा करण्यात येतो. आणि त्याचबरोबर या वर्षाची या दिवसाची थीम काय आहे ते पाहूया. सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी किंवा नूतनीकरणासाठी केलेली वचनबद्धता ही याची काय आहे? थीम आहे. आता फेब्रुवारी महिन्यातील आणखीन महत्त्वाचे दिवस कोणते कोणते आहेत ते पाहूयात. बघा, 1 तारखेला भारतीय तटरक्षक दल दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ प्रदेश दिन साजरा केला जातो. 4 फेब्रुवारीला आहे जागतिक कर्करोग दिन, आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन. 7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय एड्स जागरूकता दिन. 10 फेब्रुवारीला जागतिक डाळी दिन आणि 11 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय महिला आणि मुली विज्ञान दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर 12 फेब्रुवारीला डार्विन दिन आहे. 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन व राष्ट्रीय महिला दिन आहे. 14 फेब्रुवारी रोजी जागतिक जन्मजात हृदय दोष दिन आहे. बघा, याच्याशी रिलेटेड आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे. जर तुम्ही ते सेशन मिस केलं असेल तर ते देखील एकदा पहा, कारण इम्पॉर्टंट सेशन आहे ते. त्याच्यानंतर बघा, 15 फेब्रुवारी रोजी आपण आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. त्याच्यानंतर 16 फेब्रुवारीला राष्ट्रीय बदाम दिन. 17 फेब्रुवारी रोजी जागतिक मानवी आत्मा दिन आणि जागतिक पर्यटन लवचिकता दिन साजरा करतोय. तर 19 फेब्रुवारीला जागतिक मानवी विज्ञान दिन जो आहे तो साजरा करतोय. हे काही महत्त्वाचे दिवस आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला त्यांची पहिली हायस्पीड फेरी भेट म्हणून दिली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, मालदीव. तर बघा, भारताने अलीकडेच काय केलेलं आहे? मालदीवला पहिली हायस्पीड फेरी म्हणून भेट दिली आहे. तर हा प्रश्न पहिल्यांदा विचारला गेलेला आहे आणि पहिली हायस्पीड फेरी भेट म्हणून दिलेली आहे. तर हा प्रश्न काय आहे? इम्पॉर्टंट आहे. बघा, इम्पॉर्टंट का आहे ते देखील बघूया. याच्याशी रिलेटेड आणखीन महत्त्वाचं 17वा भारत मालदीव श्रीलंका दोस्ती सागरी सराव माले या ठिकाणी पार पडलेला आहे. डिफेन्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे, बरेच वेळेला परीक्षेला विचारले जातात. त्याच्यानंतर बघा, भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव युक्रेन 2025 हा केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी पार पडला आहे. त्याच्यानंतर बघा, तंबाखू आणि वेपिंग उत्पादनांवरती पिढ्यानपिढ्या बंदी घालणारा मालदीव हा पहिला देश बनलेला आहे. त्याच्यानंतर मालदीव आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा 181वा सदस्य बनलेला आहे. त्याचबरोबर भारताने मालदीवला 4,850 कोटी रुपयांची कर्ज मदत दिलेली आहे आणि मालदीवच्या राष्ट्रपतींना 15 तासांची पत्रकार परिषद घेऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. या काही मालदीवशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर या देखील लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. DRDOने अलीकडेच ड्रोग पॅराशूटची यशस्वी चाचणी कोठे केली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, चंदीगड. तर बघा, भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचा एक भाग ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी जी आहे ती संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजेच DRDOने एक यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. कुठे पूर्ण केलेली आहे आणि कधी पूर्ण केलेली आहे? बघा, 18 फेब्रुवारी 2026 रोजी चंदीगडमधील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड या सुविधेवरती ही घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, 20 फेब्रुवारी
1987 रोजी कोणत्या 2 राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. तर 20 फेब्रुवारी 1987 रोजी मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशला पूर्ण राज्यांचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. आणि दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी हे काय करतात, त्यांचा स्थापना दिन जो आहे तो साजरा करतात. त्याच्यानंतर बघा 1986च्या 53व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे मिझोरमला राज्याचा दर्जा मिळालेला आहे आणि ते भारताचं कितवं राज्य बनलेलं आहे? 23वं बनलेलं आहे. आणि 1986च्या 55व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे अरुणाचल प्रदेशला काय मिळालेलं आहे? राज्याचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे ते भारतीय संघाचं 24वं राज्य बनलेलं आहे. इथे कन्फ्युजन करू नका. बघा 53व्या घटना दुरुस्तीने मिझोरमला पहिल्यांदा मिझोरमला मिळाले आणि त्याच्यानंतर 55व्या घटना दुरुस्तीनंतर अरुणाचल प्रदेशला. हे सिक्वेन्सने लक्षात ठेवा. आता इथं मिझोरमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा मिझोरमचे राज्यपाल कोण आहेत? VK सिंग आणि मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा. विधानसभेमध्ये 40 जागा आहेत, राज्यसभेमध्ये 1 आणि लोकसभेमध्ये 1. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर राजधानी इटानगर आहे, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आहेत, मुख्यमंत्री पेमा खांडू आहे जे की भाजपचे सदस्य आहेत. विधानसभेमध्ये 60, राज्यसभेमध्ये 1 आणि लोकसभेमध्ये 2 जागा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा, जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, व्हॉइसेरा कोणत्या प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करण्यात आलेला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. भाषिणी. तर व्हॉइसेरा जो आहे तो भाषिणी या प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि कधी लॉन्च केलेला आहे, कुणी लॉन्च केलेला आहे ते पाहूयात. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने ह्याला लॉन्च केलेला आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे बघा, भारतातील भाषेतील अडथळा दूर करणे, जेणेकरून प्रत्येक नागरिक जो आहे तो त्यांच्या मातृभाषेत काय करू शकेल, इंटरनेट आणि डिजिटल सेवा जी आहे ती वापरू शकेल. आता हे काय करणार आहे, 22 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करू शकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, कोणत्या अमेरिकेच्या नेतृत्वाखाली धोरणात्मक आघाडीत सामील झाला आहे आणि त्याचा उद्देश AI, सेमीकंडक्टर आणि गंभीर खनिजांचा पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी. पॅक्स सिलिका हे तुमचा क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. बघा, भारताने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्ट्रॅटेजिक अलायन्स पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी काय केलेलं आहे? स्वाक्षरी केलेली आहे. आणि नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 हा करार जो झालेला आहे. आता बघा, या उपक्रमामुळे भारताला काय होणार आहे? दुर्मिळ पृथ्वी धातू, त्याचबरोबर अर्धवाहक, AI आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात लक्षणीय फायदा होईल. त्याच्यानंतर बघा, आता पॅक्स सिलिका म्हणजे काय बघूया. पॅक्स सिलिका ही एक अमेरिकेने सुरू केलेली आंतरराष्ट्रीय धोरणात्मक पुढाकार घेऊन चालू केलेली एक योजना आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि पॅक्स सिलिका AI सेमीकंडक्टरसाठी एक सुरक्षित आणि फ्लेक्झिबल जागतिक पुरवठा चेन तयार करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 2025 ठीक आहे. आणि पॅक्स सिलिका उपक्रम हा 9 प्रमुख सदस्यांसह सुरू करण्यात आलेला आहे. आता बघा, याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स आणि 11 भागीदार देश आहेत. कुठले कुठले आहेत? अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया आहे, युनायटेड किंगडम, सिंगापूर, इस्रायल. आता याच्यामध्ये नेदरलँड्स आहे जो 2025 डिसेंबर 17 जॉईन झाला आहे. कतार आहे, तो कधी जॉईन झालेला आहे? 2026 13 जानेवारीला. आणि UAE आहे जो जॉईन झालेला आहे 14 जानेवारी 2026. तर भारत रिसेंटलीच म्हणजे फेब्रुवारी 20, 2026 जॉईन झालेला आहे इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, भारतात
पहिले युरोपियन लीगल गेटवे ऑफिस कुठे स्थापन झाले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? नवी दिल्ली. तर बघा, जगातील पहिलं युरोपियन लीगल गेटवे ऑफिस जे आहे ते नवी दिल्लीमध्ये उघडलेलं आहे आणि कोणत्याही भागीदार देशात युरोपियन युनियनद्वारे उघडलेलं हे अशा प्रकारचं पहिलं कार्यालय आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. बघा, ते वन स्टॉप हब असणार आहे आणि वन स्टॉप हब म्हणजे सिंगल विंडो म्हणून हे काम करणार आहे. भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांना, विशेषतः ICT क्षेत्रातील व्यावसायिकांना युरोपियन देशांमध्ये प्रवास करण्याबद्दल अचूक, कायदेशीर आणि विश्वासार्ह इन्फॉर्मेशन जे आहे ते प्रोव्हाइड करणं ह्याचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. आता नेक्स्ट बघूया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिलाना कॉर्टिना 2026 हिवाळी पॅराऑलिम्पिकसाठी रशियावरील बंदी कोणत्या संस्थेने उठवली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती म्हणजेच IPC. आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते बघूया. बघा, आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती हिनं काय केलेलं आहे, रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंवरील पूर्वीची बंदी पूर्णपणे काढून टाकलेली आहे. आता मिलानो कॉर्टिना 2026 हिवाळी पॅराऑलिम्पिकमध्ये खेळाडू त्यांच्या राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतासह सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि 2014 नंतर प्रथमच हे रशियन खेळाडू कोणत्याही निर्बंधाशिवाय त्यांच्या देशाच्या नावाखाली खेळतील. आता हे नेमकं प्रकरण काय होतं बघा, किंवा याच्यावरती बंदी का घालण्यात आलेली होती? फेब्रुवारी 2022 मध्ये बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक सुरू असताना रशियानं काय केलेलं होतं, युक्रेनवरती हल्ला केलेला होता. आता याच्यामध्ये यांनी नियमाचं उल्लंघन कसं केलेलं आहे बघा. UN जो आहे त्याच्यामध्ये ऑलिम्पिक युद्धविराम म्हणजेच ऑलिम्पिकचा एक करार आहे, या नावाचा एक नियम आहे ज्याच्यानुसार कोणताही देश हा खेळ सुरू होण्याच्या 7 दिवस आधी किंवा त्याच्या समाप्तीनंतर 7 दिवसांनी युद्ध करणार नाही असा त्यांचा एक नियम आहे जो त्यांनी भंग केलेला. त्याच्यामुळे त्यांच्यावरती काय करण्यात आलेली होती, बंदी घालण्यात आलेली होती. ती बंदी त्यांनी अलीकडेच हटवलेली आहे. आता हिवाळी पॅराऑलिम्पिक 2026 जे आहे ते कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे बघा, मिलाना कॉर्टिना या ठिकाणी दिनांक 6 ते 15 मार्च 2026 दरम्यान. आणि यजमान देश कुठला आहे? इटली आहे. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट बघूया, आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती जी आहे म्हणजेच आपण जिला IPC असं म्हणतो, ती एक आंतरराष्ट्रीय ना नफा संस्था आहे. जशी सामान्य खेळाडूंसाठी IOC म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे, तशीच पॅरा ॲथलीटसाठी IPC ही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 6वी राष्ट्रीय राफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जात आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? दोडा, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. बघा, 6वी राष्ट्रीय राफ्टिंग चॅम्पियनशिप 19 फेब्रुवारी 2026 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील शिबनोट थररी येथे सुरू झालेली आहे. आता याचं आयोजन कोणी केलेलं आहे? पर्यटन संचालनालय जम्मू यांनी. ही एक प्रमुख 4 दिवसांची स्पर्धा आहे जी 19 ते 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे आणि ही स्पर्धा चिनाब नदीवरती आयोजित केली जात आहे. तर आपलं आजचं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.